डॉक्युमेंट दिली पाहिजे ना. आंदोलन करते आले तर तुम्ही कोणाला फेस करणार आहे बाबा, तुम्ही फेस करा. म्हणजे डॉक्युमेंट जे पत्र पाठवलंय ना मला, त्या पत्राची सर्टिफाईड कॉपी द्या मला, ओरिजिनल कॉपी द्या पत्राची. स्वामी कोण आहे? स्वामी बघूया आपण उद्या आल्यावर. स्वामी म्हणून मला फोन करा. स्वामी कोण आहे? नाही साहेब, बरं आपल्या नाही बँकेत कोणतरी स्वामी मला पत्र द्यायचं. बसा ना, पत्र द्यायचं असू दे की शूटिंग काय ब्रो, अडचण काय इथं काय आपलं वेगळं काय बोल नाही. बँकेचा व्यवहार तुमचा पारदर्शक सगळ्यात, मग भीती कशी आहे? मग त्याला अडचण काय? आपल्या डोळ्याला चाललंय ना, हप्ता मागायला आलोय आम्ही तुमच्याकडे. वेगळं काय चाललंय असं? मी इतर नेत्यांसारखं नाही साहेब, माझ्या बाबत माहिती करून घ्या. मी इतरांसारखं अजिबात नाही. माझं जे असतं ते पोलिसांच्या समोर खुल्लम बोललं असतं. माझा कार्यकर्ता कोणाला ब्लॅकमेल करत नाही, त्यामुळे लपून छपून दडून काही नसतं. रात्री मस्के साहेबांचा फोन आला, वरिष्ठ PI मस्के साहेबांनी सांगितलं की इथं आंदोलन करू नका, यांचं असं म्हणणं आहे, आपण चर्चा करू. तर पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतं, आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं. चला म्हणलं साहेब आपण चर्चा करू, म्हणून आम्ही आंदोलनाचा निर्णय रद्द केला. आणि प्रायमातिशी आपल्याबरोबर किमान चर्चा तरी करावी. अपमान आहे साहेब, हा आमचा अपमान आहे. तुम्ही आम्हाला इथं म्हणजे पोलिसांना मध्यस्थी घालता, आम्हाला चर्चेला बोलवता, आणि तुम्ही प्रत्यक्ष चर्चेला जमत नाही. अचानक काही काम लागलं, बरं साहेबांना अचानक काम लागलं सरकारी सरांना, त्यांनी डॉक्युमेंट दिली पाहिजेत ना यांच्यापाशी. बरं तुम्ही पत्र द्या. पत्र काय म्हणता तुम्ही? तुमचा पत्र व्यवहार म्हणतो, मी म्हणत नाही. तुमच्या पत्र व्यवहाराच्या अनुषंगानं सरकारी साहेबांनी त्यांच्या सहीनं पत्र पाठवलंय. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या बँकेस आरक्षण अधिनियम लागू होत नाही. तसेच सदर भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे केली जाते. 2 मुद्दे आहेत. महाराष्ट्र शासनाचा जर आरक्षण अधिनियम लागू होत नाही तर मग महाराष्ट्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना कशाला तुम्ही घेता? पाकिस्तानच्या आहे का? इथल्या कशाला घेता? तुम्ही जर म्हणत असाल की महाराष्ट्र सरकारचा आम्हाला अधिसूचना अधिनियम लागूच होत नाही, 2004चा आरक्षणाचा कायदा कुणी काढला? महाराष्ट्र शासनानेच काढला. कक्षाकडून तुम्हाला रोस्टर तपासणी 1 ते 0 ते 100 बिंदू नियमावली आहे, त्यानुसार तुम्हाला रोस्टर तपासणी करणं बंधनकारक आहे. आणि तुम्ही रोस्टर तपासणी केली नाही तर तुम्हाला भरती प्रक्रिया करता येत नाही. लक्ष कोणच देत नाही, याचा तुम्ही मनमानी करणार का? साहेब संजय गाडीची पूर्वी लावायची नाही बँकेत, 2 पूर्वी वकील केले नाही, बँकेत लावायला केलेलं नाही पूर्वी. माझं काय म्हणणं आहे, जो पिचलेला खचलेला समाज आहे, इतर जाती धर्मातला आहे, त्यांना किमान इथं नोकरी करायची संधी भेटेल ना. तुम्ही जर म्हणत असाल की महाराष्ट्र शासनाशी काडी मात्र संबंधित नाही, त्यांचं 1 रुपयाचं योगदान नाही, मग त्यांची मार्गदर्शक सूचना तुम्ही कशाला पाळता? नका ना पाळू. हम करो सो कायदा करा, तालिबानी पद्धतीने फतवे काढा. बरं हे जे सांगतात ना बाकीची काय इतर जातीतली लोक भरती केली ते सगळेच म्हणत नाही. मी जी कॅपेबल जी पात्र आहेत, दीपक भाऊ जी पात्र आहेत त्या पोरांची भरती केली ना. संजय गाडीच्या पोरग्याला भरती करायचं कारण काय? कुठल्या तरी आमदाराचा, कुठल्या तरी खासदाराचा तो कट्टर कार्यकर्ता आहे म्हणून त्याचं पोरग भरती केलंय. कोट्या भरती कोटा पूर्ण करण्यासाठी जे तुम्ही हे जे सगळं चालवलं ते जिल्हा बँकेचा नियमच आहे, फक्त इथं सदस्यांचीच पोरं घेणार, त्यांचेच नातेवाईक घेणार, रेकॉर्ड आहे आतापर्यंत जिल्हा बँक. एक तर तुम्ही ठरवा, तुम्हाला जर तुम्ही म्हणता महाराष्ट्र शासनाचे नियम लागू होत नाहीत, मग महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना कुठल्या त्या तरी आम्हाला दाखवा, किंवा महाराष्ट्र सरकारने तुम्हाला मार्गदर्शक तत्व काय दिले ते तरी आम्हाला दाखवा. नाहीतर आरक्षण 2004चा कायदा आम्ही तुम्हाला दाखवतो. मागासवर्गीय कक्षाकडून तुम्हाला रोस्टर तपासणी केलीच पाहिजे, आणि तो अहवाल आल्याशिवाय तुम्हाला नोकर भरती करता येत नाही. मागच्या नोकर भरतीचा हायकोर्टामध्ये गेली, त्याचा रिझल्ट दाखवा. काय निकाल नाही, काय नाही, बोलाची पात्र बोलाची कडी. ज्यांना माहिती ही 2 दिवस बोंबाला तर 4थ्या दिवशी येणार नाही. मी तसा कार्यकर्ता नाही. मी एखादा विषय हातात घेतला असं कडी घेऊन जातो. बरं माझं म्हणणं साहेबांशी काय ना, खुर्चीशी त्या सिस्टमची भांडण वैयक्तिक काय असेल. डॉक्टर सरकारी साहेब काय दुश्मन आहेत का माझे? 10-5 काय बुडवलेत का घेतले? वैयक्तिक काय असेल, हे वैचारिक वादविवाद आहे. आम्ही म्हणतो तुम्ही संविधानाची अंमलबजावणी नियमातले कायद्याप्रमाणे केलं पाहिजे. खाजगी शिक्षण शाळेला सुद्धा खाजगी शिक्षण संस्था काय म्हणते, आमच्या खाजगीत आम्ही शासनाचे 1 रुपया घेत नाही. आरटी त्यांना कायदा लागू केलाय ना, आरटी कायदा लागू केला की नाही. 25% तुम्ही तिथनं मुलं घेतलीच पाहिजेत. जर 25% तुम्ही मुलं घेतली नाही तर मान्यता रद्द होते. आता हिची मान्यता रद्द करा म्हणून आम्ही मागणी करायची का?
जर तुम्ही रोस्टर तपासणी केली असेल अहवाल आम्हाला दाखवा, आमचं समाधान होईल. ते तुम्हाला दाखवता येत नाही. मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य सरकारची कुठली तत्व आहेत ते आम्हाला दाखवा, ते तुम्हाला शक्य नाही. जे नियमात आहेत तेच तुम्हाला आम्ही विचारतोय. नियम भाई आम्ही तुम्हाला काही विचारत नाही. जे नियमात आणि हे आंदोलन तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिल्हाध्यक्ष मी असलो तरी कोरेगाव विधानसभेच्या अधिकृत आता 2014-24च्या अधिकृत उमेदवार आहेत चंद्रकांत दादा कांबळे, हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन चाललंय. रात्री मला जेव्हा फोन झाला साहेबांना तेव्हा मी दादांना दादासाहेब अशा असं आहे, दादासाहेब मला म्हणले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते कधी चुकीचं सांगत नाही, तर एक वेळ आपण सामंजस्यपणे घेऊ ना, काय फरक पडतोय. किंवा डोळ्यात तरी होतील, विचाराचं देवाणघेवाण तरी होईल, संवाद होईल. नेक्स्ट टाइम बघू किती आक्रमक व्हायचं ते. आपण जे सांगताय त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे सरकारी साहेबांशी बोलू. आपली पद्धत नाही, ही आक्रमकता दाखवावीच लागेल, कारण सांगून आम्हाला सांगून तुमचे साहेब बाहेर जातात म्हणजे आम्हाला काय विषय असा आहे की काही महत्वाची कामं काय असतील तर महत्वाचे जाऊ. असू हे दे. महत्वाचं नाही का? हे महत्वाचं नाही का? आहे आपण पण महत्वाचे आहात. तुम्ही आपण पण सामाजिक महत्वाचे अधिकारी तुम्ही आहात म्हणजे तेच तुमची सांगतो. कामं महत्वाची निघणारच आहे. 5-5 मिनिटाला निघणार आहे. मग आम्हाला तुम्ही इथं बोलवणार आणि साहेब बाहेर जाणार, आम्हाला 5 मिनिटं द्यायची, जायचं पुढं. बरं आम्ही चुकीचं काय मागत असं ते आम्हाला सांगा ना. आमच्या मागण्या चुकीच्या आहे, पोलिसांना फोन करा, फौजदारी गुन्हे आमच्यावर दाखल करा, की बाबा आम्ही विनाकारण आम्ही विनाकारणाने येतोय बँकेचं हॅरेसमेंट काहीतरी करतो. मागण्या मांडणे किंवा मागणे अधिकार जरी असला तरी ते आपण रास्त असणं गरजेचं आहे. भूमिका योग्य असेल तर भरती प्रक्रिया थांबवणं किंवा तशीच रेटून चालू करणं ही बँकेची भूमिका नाही अजिबात. थांबवली पाहिजे भरती प्रक्रिया. या तुमच्या मताची मी पूर्ण सहमत आहे. आमचं म्हणणं काय तुम्हाला सांगतो बरं का? घटनेनं चाललं पाहिजे, बरं का साहेब? कायद्यानं चाललं पाहिजे. ऑन कॅमेरा आणि साहेब आम्ही त्या ऑन कॅमेरा प्रत्येकाला सांगतो ते न्याय मिळाला पाहिजे की तुमची भूमिका वाईट आमची नाही, भूमिका आहे. चांगलीच आहे ती, काय वाईट आहे. म्हणून म्हटलं आपल्याला ऑन कॅमेरा सांगतोय, जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा ओवापोह तुम्हाला प्रत्येक स्पष्ट होत गोष्टीचं समाधान नाही मिळेल. तोपर्यंत भरती आज प्रक्रिया स्टॉप साहेब करण्यात नाहीये, यावी. म्हणून अधिकृत तुम्हाला आता तोपर्यंत भरती जायचं प्रक्रिया असेल तर करण्यात येऊ नये, आमची मागणी तीच आहे. मला एक दिवस स्वतः सरकारी डिले होईल. साहेबांशी बोलतो मी. आमच्या मागण्या चुकीच्या आहेत. नाही, एक दिवस नाही 2 दिवस आम्हाला होऊ दे. काहीतरी कळवा सादर वेळ द्या. हो. ते होईल. पण त्यावेळी तुमच्या अधिकारी असेल तुम्ही सांगा आता परत तुमच्याकडे चर्चेला कधी यायचं पोलिसांच्या समोर सांगा. ते चर्चा करून तुमचं समाधान 2 दिवसांत समाधान करण्याची जबाबदारी नाही बँकेची आहे. बोलतो नाही, तुम्हाला निवेदन आज मिळणार आहे. बँकेची आज 8 तारखेचा वर्ग आहे. तुम्ही निवेदन चर्चा द्या. करून 28 तारखेला समाधान पुन्हा मी तीव्र आंदोलन करतोय. मी 28 तारखेला परत तीव्र आंदोलन करतोय. चर्चा करून तुमचं समाधान चर्चा करून तुमचं समाधान करण्याची जबाबदारी बँकेची. बँकेची फक्त आज साहेबांना एक आकस्मिक काम आलं शेवटी जावं लागतं बाहेर, त्यामुळे ते बाहेर येतात. अदरवाईज तुमची चर्चा टाळण्याची हेतून ते बाहेर गेलेलं नाही, हे मी सांगतो. त्यामुळे चर्चा करू आपण. आणि हे 1-2 दिवस आम्हाला त्या आपण चर्चा करू, साहेब, 8 दिवस. बँकेचे अध्यक्ष साहेबांची चर्चा करू, वरिष्ठ नेते रामराजे साहेब, चंद्रबाबा जे निर्णय घेतात. आमचा 2च लोकांवरती विश्वास आहे. निर्णय घेणारे जे प्रक्रियेतले आमचा विश्वास फक्त 2च लोकांवरती, संचालकांपैकी. सगळे संचालक तसे मला भावासारखे बहिणीसारखे येतात, पण आमचा विश्वास 2च लोकांवरती आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले. त्यांच्याशी चर्चा करू. त्याचं कारण काय, त्यांच्या नावातच श्रीमंत आहे, त्यामुळे ते पैशासाठी कुठली लपडी करत नाहीत. करू त्यांच्याशी. त्यांना रयतेची काळजी, जनतेची काळजी, ती एक वेळ सकारात्मक निर्णय घेतील. बाकीच्यांचं झालंय कसं, 263 आहेत ना, 21 जणांनी किती वाटेल आहे त्या गरिष्ठ लिपिक 15 लाख, शिपाई 10 लाख, हे आम्हाला सगळं माहिती होत आहे, नाही, असं काही नाही. सगळं माहिती. तुम्ही चर्चा करा. आम्ही पुन्हा एकदा बुधवारीच, आज 8 तारीख तीव्र आंदोलनाच्या उद्देशाने मी तयार आहे. आणि त्याच्या अगोदर चर्चा करू आपण. तुम्ही गेट बंद केलं तर आम्ही बाहेर आंदोलन करू. आपण आला ते आपण जे मुद्दे सांगितले ते आम्ही त्यांच्या कानावर घालतो आणि आपण बोलू ना. तुम्ही ते मुद्दे कानावर घालून चर्चेतून सगळ्या या ना, या. दीपक भाऊ जाऊ स्वच्छ जाऊ तुम्ही या जाऊ तिकडे. आता भाऊ आम्ही थांबलो सगळे तिकडून या पत्रकार विरोध वगैरे नाही. सगळीकडे या. आपण या की. बरोबर जातं. वैयक्तिक काय नसतं. वैयक्तिकचा काही संबंध नाही. आणि याचे आमच्या शिक्षणाचं निरसन व्हावं, आमच्या दुसरं काय. होय, होय. नाही याच्या अनुषंगाने आपण जर मनाव घेतलं
नुकतंच भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं SC/ST आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा घाट घातला. जो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही तो अधिकार सर्वोच्च न्यायालयानं घेऊन मागासवर्गीय समाजाला कागदोपत्री घोषित केलेलं आरक्षण याची आज अखेर 100% अंमलबजावणी झालेली नाही. त्या आरक्षणातून मोडीत काढायचा जो घाट घातला आहे त्या प्रथमतः सर्वोच्च न्यायालयाचा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे RPIचे 2024चे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदवतो. आणि ठरल्या पद्धतीनं आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज 21 तारखेला आंदोलन करणार असा आम्ही पत्रव्यवहार केला होता. तो पत्रव्यवहार 16 तारखेला केला होता. कारण पाठीमागची नोकर भरती अशीच त्यांनी मनगाटाचा चोट करून मारून नेली, विचारणार कोण नाही असं त्यांना जाणवलं. त्यामुळे त्यांना वाटलं सगळं आपलं दडून जाते नाही का. इथं सांगायचं यशवंत विचारांचा बालेकिल्ला, यशवंत विचारांचा बालेकिल्ला, भली मोठी इमारत उभी करायची, शेजारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा पुतळा लावायचा. यशवंतराव चव्हाणांनी दलित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, वंचित घटकासाठी काम केले. त्यांच्या मूळ ढाच्यालाच हरताळ फासायचा, त्याचंच वाटोळं करायचं, फक्त पुतळा पुढे ठेवायचा. म्हणजे मोह में राम बगल में छुरी, मोह में आंबेडकर पेट में सावरकर अशातला प्रकार जो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत चालला आहे याच्यावरच आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली होती. पहिल्यांदा मागासवर्ग कक्षाचा अहवाल घोषित करा आणि त्याच्यानंतरच नोकर भरती करा आणि त्याच्या नोकर भरतीवरती बंधन आणा, बंदी घाला ही आम्ही मागणी केली होती. आणि तसं न केल्यास आज तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र सातारा शहर पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय मस्के साहेबांनी फोन करून काही संवाद साधला आणि आज रोजीचं आंदोलन करण्यापेक्षा किमान आपण चर्चा करू या निर्णयाप्रत आलो. पोलीस प्रशासनाच्या सोबत इथं आल्यानंतर आम्हाला जाऊन की डॉक्टर राजेंद्र सरकाळे हे गायब आहे, त्यांना माहिती आहे आम्ही इथं येणार आहे. त्यामुळे त्यांचं अचानकच काम निघालं. ज्या ज्या ठिकाणी RPI आंदोलन करते त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं अचानकच काम निघतं हे आम्हाला नवीन नाही. त्याच पद्धतीने डॉक्टर सरकारांचं काम निघालेलं असावं. मात्र ज्यांना या गोष्टीची काळी मात्र कल्पना नाही अशा गाडवे साहेबांना आम्हाला फेस करायला लावलं. त्यांना शासनाचे मार्गदर्शक तत्व त्यांना कुठले ही माहीत नाहीत, शासनाची गाईडलाईन काय ती माहीत नाही, आरक्षण 2004चा कायदा काय म्हणतो ते माहीत नाही, रोस्टर तपासणी काय म्हणतात ते माहीत नाही, मागासवर्ग कक्षबंच काय ते माहीत नाही. म्हणजे निव्वळ बोलवण करायची आंदोलनकर्त्याची ही भूमिका घेतली. त्यांना असं वाटलं की आज येतील, चर्चा करतील, निघून जातील, संपला आपला विषय. पण जिथं विषय गंभीर तिथं RPI खंबीर. त्या वृत्तीप्रमाणे आज आम्ही त्यांना फक्त निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या अनुषंगाने सांगितले. त्यांनी 2 दिवस मागितले तर आम्ही 8 दिवस दिलेत. येणाऱ्या बुधवारपर्यंत जर या गोष्टीची आम्हाला साधक बाधक लेखी उत्तर भेटलं नाही, समाधानकारक उत्तर भेटलं नाही तर मग मात्र येणाऱ्या बुधवारी याच बँकेच्या प्रांगणामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करून सगळ्यांचा निषेध नोंदवावा लागेल. कारण ते 21 संचालक आहेत, सगळेच आजी माजी आमदार खासदार आहेत नाही का, कुणाला कुणाचं काही पडलेलं नाही. मात्र तरीसुद्धा भिस्त आम्ही 2 संचालकांवरती ठेवतोय. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशहराजे भोसले या दोघांवरती भिस्त ठेवण्याचा हेतू एकच आहे. 15 लाख रुपयात कनिष्ठ लिपिक भरती आणि 10 लाखामध्ये शिपाई भरती करणारे हे दोन्ही संचालक नाहीत. त्यांच्या नावातच पुढं श्रीमंत आहे आणि छत्रपती आहे. त्यामुळे त्यांना पैशाचं देणे घेणं नाही, त्यांना रयतेचं हित महत्त्वाचं आहे, जनतेचं हित महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती साधक बाधक चर्चा करून योग्य निर्णय घेतील. आम्ही हे त्यांच्यावर सोडलेलं आहे. त्यांनीसुद्धा बँकेला दोन्ही महाराजांनी व्यवस्थित गाईडलाईन करावी आणि ह्यांच्या डोळ्यावरची झापड काढावी. हे जर म्हणत असतील की आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही तर या बँकेची पहिल्यांदा मान्यता रद्द करा, नाहीतरी बँक पाकिस्तानला पाठवा. पाकिस्तानला जाऊन त्यांनी सांगू द्या आम्हाला मार्गदर्शक तत्व लागून आहेत आणि महाराष्ट्र सरकारचा आम्हाला कायदा लागून आहे. त्यामुळं अशी उडवाउडीची उत्तरं देणं, येणाऱ्या बुधवारी जर अशी उडवाउडीची उत्तर दिली तर आंदोलन काय असतं त्याची ट्रीट आम्ही दाखवू असा गंभीर इशारा देतो आणि राजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.